सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापुरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने काळा बैल पोळा धरणे आंदोलन करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शुक्रवारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मूर्तिजापुरातील जुनी वस्ती महाराजा चौक येथून तहसील कार्यालय येथे काळा बैल पोळा धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी उपस्थितांच्या वतीने विविध मागण्यांबाबत घोषणा देण्यात आल्या। शेतकऱ्यांचा सहकारी बैल हा मानला जातो, तर पोळा हा शेतकऱ्यांचा प्रमुख सण मानला जातो। या दिवशी बैलाला आंघोळ करून गोडधोड नैवेद्य दाखवून सजून पूजून केले जाते। ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असली तरी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असे आश्वासन दिल्याप्रमाणे त्यावर प्रशासनाच्या वतीने अद्याप कुठलीही कर्जमाफी अथवा 7/12 कोरा झाला नसल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवार पोळ्याच्या दिवशीचे शेतकऱ्यांवर काळा पोळा साजरा करण्याची वेळ आली आहे। मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी 50,000 रुपये मदत तात्काळ मिळावी, रद्द केलेले पीक विमा योजनेचे नियम रब्बी 2025 पर्यंत पूर्ववत करावे, 2022 ते 2024 पर्यंतचा थकीत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी, कापूस व तूरला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, सोयाबीन व हरभऱ्याला 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, तसेच तालुक्यात नुकत्याच झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीच्या पिकाच्या नुकसानीचे त्वरित मदत मिळावी आदी मागण्या घेऊन क्रांतिकारी शेतकरी संघटना काळा बैल पोळा धरणे आंदोलन करीत आहे। काय सांगाल दादा, आज शेतकऱ्यांचा प्रमुख सण मानला जातो पोळा, या दिवशी आपण सगळे शेतकरी बांधव काळा पोळा साजरा करत आहे, काय नेमक्या तुमच्या मागण्या? आज शेतकऱ्याचा आणि बैलांचा काळा सण म्हणून आज आम्ही इथे साजरा करणार आहे। जो शेतकरी आणि बैल वर्षभर आपल्या सवंगडासोबत शेतकऱ्यासोबत राबतो की आपल्या शेतकरी बापाला पीक हो आणि भरघोस उत्पन्न हो, परंतु या शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे। आज महाराष्ट्रात दर दिवसाला 8 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे। आता सध्या 2 दिवसा अगोदर एका शेतकऱ्याने व्हिडिओ क्लिप बनवून त्यांचं नाव बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी अहिल्यानगरमध्ये व्हिडिओ क्लिप बनवून महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या केली। आज शेतकरी खूप संकटात सापडलेला आहे, त्याला शासन जसं मारत आहे तसाच निसर्ग सुद्धा मारत आहे। नेमकं आता तुमचं जे धरणे आहे आणि काळा पोळा साजरा कशासाठी, काय कारण असं आहे की हा आमचा प्रामुख्यानं शेतकऱ्याचा सण असून सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधी धोरणामुळे हा काळा सण आम्ही साजरा करत आहोत। आणि आमची जे मागणी विधानसभा निवडणुकीत शासनाने सांगितलं होतं की आमचे शासन आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण 7/12 कोरा करू, या आशेवर सर्व शेतकरी असताना अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे। तसेच 2-4 दिवसापूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस अख्ख्या महाराष्ट्रात झाला, तरी सुद्धा शासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करून हेक्टरी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करावा। आज शासनाच्या शेतकऱ्यासोबत राहण्याची खूप आवश्यकता आहे, कारण की शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाने ढळून गेलेला आहे। जागर जनस्थानसाठी ब्युरो चीफ प्रतीक उरेकर, मूर्तिजापूर, अकोला।